मध्यरात्रीची वेळ दिल्लीच्या जैतपूर भागातील एका अरुंद गल्लीतून घरातून किंकाळण्याचा आवाज येतो. काही क्षणातच सर्व काही शांत. दरवाजा ठोठावला जातो, पण आतून काहीच उत्तर येत नाही. जेव्हा पोलीस दरवाजा तोडून आत प्रवेश करतात तेव्हा समोर जे दृश्य असतं ते कोणाच्याही आत्म्याला गोठवून टाकायचं पुरेसं असतं. 22 वर्षाची तरुणी रक्ताच्या थरावड्यात मृत अवस्थेत पडलेली असते आणि तिच्याच शेजारी पूर्ण शांततेत तिचा जन्मदाता बाप बसलेला असतो. प्रश्न हा नाही की तिने काय केलं होतं, प्रश्न हा आहे की एका लेकीच्या लग्नाचा नकार एवढा भीषण कसा ठरू शकतो, की एका बापाच्या हातातल्या स्वतःच्याच रक्ताचा विटाळ झाला. आज आपण उलगडणार आहोत एक अशाच हातरून सोडणाऱ्या गुन्ह्याची काळी बाजू. दिल्ली हे शहर स्वप्नांचे शहर म्हटलं जातं. इथं लाखो लोक नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी येतात. जैतपूरचा प्रतापनगर भागातील हीच एक सामान्य वस्ती जिथं विमल शर्मा गेल्या 15 वर्षापासून आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते. बाहेरील जगासाठी हे साधंसुधं एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, पण प्रत्येक बंद दरवाजामागे एक गुप्त जग असतं. एक असं जिथं अहंकाराच्या भिंती प्रेमाच्या भिंतीपेक्षा जास्त उंच असतात. हे प्रकरण आहे 22 वर्षीय अंकिता शर्माचं. अंकिता शर्माची एक अशी तरुणी जिने शिक्षणासोबत स्वतःचे निर्णय घेण्याचे धाडस दाखवले, पण तिचं हेच धाडस तिच्यासाठी मृत्यूचं वारण ठरेल याची तिने स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज आपण शोध घेणार आहोत त्या रात्रीचा जेव्हा एका कुटुंबाचा संपूर्ण नाश झाला, आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमेचा अहंकार मानवी मनाला. जैतपूरच्या एका स्थानिक महाविद्यालयात BAच्या वर्गात शिकणारी एक सामान्य तरुणी. तिचं आयुष्य इतर तरुणीसारखं सरळ साधं सिंपल होतं. कॉलेजच्या किलबिलाट रमणारी, भविष्याचं स्वप्न पाहणारी आणि डोळ्यात नवी उमेद बाळगणारी. पण मध्यमवर्गीय कुटुंबातील वास्तव्य हे आव्हानांनी भरलेलं असतं. एकीकडे घरची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे समाजाच्या चौकटीत राहून जागण्याचा दबाव. विमल शर्मा हे कुटुंबाचे करते धरते. समाजात मान सन्मान राहायसाठी त्यांनी आपल्या मुलांना कडक शिस्तीत वाढवलं. भविष्यातील संकटाची जाणीव करून देणार असून या शिस्तीची एक काळी बाजूही असते, जिथं मतांमधील फरक हा बंडखोरी मानला जातो. अंकिता जसजशी मोठी होत गेली तसतशी तिच्या विचारांना नवी दिशा मिळत होती. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, स्वतःचे निर्णय घ्यायचे होते, पण तिला याची कल्पना नव्हती की तिचं स्वातंत्र्य तिच्याच घरातल्यांसाठी एक मोठा धोका बनत चाललं आहे. आयुष्यातील काही वळणे अशी असतात जी सर्व काही बदलून टाकतात. अंकिताच्या आयुष्यातही एक असाच अध्याय सुरू झाला जेव्हा तिची भेट अमित उर्फ अनिलसोबत झाली. अमित नह टोलीला राहणारा एक तरुण, देशाच्या सीमाचे रक्षण करणारा सीमा सुरक्षा दलात ITBPमध्ये सेवा करत होता. देशसेवा करणाऱ्या या तरुणाच्या आणि अंकिताच्या वाटा एकत्र आल्या. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालण्याची शपथ घेतली. 23 फेब्रुवारी 2026 हा तो दिवस होता जेव्हा त्यांनी गुप्तपणे कोर्ट मॅरेज केलं. जगातल्या नजरापासून दूर त्यांनी कायदेशीररित्या एकमेकांचे हात हातात घेतले. त्यांना वाटलं होतं की काळ वेळ बघून सर्व काही घरच्यांना समजावून सांगतील, पण त्यांना काय माहिती होतं की प्रेमाचे गुफेरे फार काळ लपून राहत नाहीत. 2.5 महिन्यानंतर अमितनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या एका पोस्टने, एका क्लिकने अंकिता आणि अमितच्या वैवाहिक आयुष्याची माहिती संपूर्ण जगासमोर उघड केली. मॅरेज सर्टिफिकेट त्यांना सोशल मीडियावर अपलोड केलं आणि तिथूनच सर्वांना माहिती झाली. नातेवाईकापर्यंत ही बातमी पोहोचली आणि क्षणातच एका आनंदाच्या क्षणाचं रूपांतर वादळामध्ये झालं. जशी ही अपडेट त्यांना भेटली, जशी ही माहिती त्यांना भेटली की हिचं लग्न झालेलं आहे, तेव्हा त्यांच्या घरच्यांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. भारतीय समाजात अजूनही जात आणि मान मर्यादा या गोष्टी प्रेमापेक्षा मोठ्या मानल्या जातात. जेव्हा नातेवाईकांना या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा विमल शर्मा यांच्यावर सामाजिक दबावाचा डोंगर कोसळला. समाजात आपली जात आणि इज्जत थोडीच मिळाली हा प्रश्न विचारत नातेवाईकांनी विमल यांच्यावर प्रचंड दबाव आणला. पण अंकिता ठाम होती. जेव्हा तिच्यावर नातेसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकला जात होता तेव्हा तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. मी स्वतःच्या मर्जीनं प्रेमविवाह केला आहे. जीव गेला तरी चालेल, पण मी अमितपासून वेगळी होणार नाही. तिचा हाच नकार अधिकार तिच्यासाठी मृत्यूघंटा ठरला. अमित काही दिवसापूर्वी सुट्टी संपून आपल्या ड्युटीवर परत गेला आणि त्याच्या जातात त्या घरातील वातावरण अधिकच विषारी बनले. वाद विकोपाला गेले. रविवारी रात्रीची वेळ घरातील वाद इतका वाढला की बापाचा संयम सुटला. राग अनावर झालेल्या विमल शर्माने अंकितावर हात उचलला. अंकिताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. तिने बापाच्या या कृत्याला विरोध केला, आक्रोश केला, धडपडली, गिळगिळली, पण बाप काय ऐकायला तयार नाही.
तिच्या किंकाळे ऐकून शेजारी अनुज शर्मा धावत आले. त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला, आरडाओरड केली, पण आतून दरवाजा उघडला नाही. बापाने आपल्याच लेकीच्या तोंडात गोळे कोंबले आणि शेजाऱ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. दुपट्टा आणि दोरेने तिचा गळा आवळून तिला ठार करण्यात आलं. काही मिनिटातच घरातील सर्व आवाज शांत झाले. अंकिताचा श्वास कायमचा थांबला. पण धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर तो बाप पळून गेला नाही. तो मृतदेह शेजारी शांत बसून राहिला. रात्री 1:12 शेजाऱ्याने पोलिसांना फोन केला. अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा समोर अंकिताचा मृतदेह होता आणि तिच्याच बाजूला तिचा बाप विमल शर्मा शांत बसून होता. पोलिसांनी पाहताच त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट कबुली दिली, मीच माझ्या मुलीची हत्या केलेली आहे. पोलिसांनी तातडीनं विमल शर्माला ताब्यात घेतले. पण या प्रकरणात आणखी एक रहस्य दडलेले होते. अंकिताच्या हत्येनंतर आरोपीची पत्नी आणि तिचा मुलगा घरातून फरार झाले होते. पोलीस आता शोध घेत आहेत की या भयानक गुन्ह्यात केवळ बापाचाच हात होता की इतर कुटुंबियाची यात मूक संमती होती. अंकिताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एक BH विद्यार्थिनी जिने कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचा जोडीदार निवडला होता. तिचं आयुष्य एका रात्रीत संपवण्यात आलं. आरोपी बाप जेलच्या कोठडीत बंद आहे. न्यायालयात खटला सुरू आहे आणि या सगळ्यात एका कुटुंबाचा असा अंत झाला ज्याची कधीही भरपाई होऊ शकत नाही. आजचा हा प्रश्न फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आहे. प्रेमाचा स्वीकार करणे जर एखाद्या बापाला इतके असह्य वाटू लागले की त्याला स्वतःच्याच रक्ताचा जीव घ्यावा असा वाटला तर आपण कुठल्या युगात राहतो असा प्रश्न उपस्थित होतो. नातेही प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेले असतात, अहंकाराच्या आणि भीतीतल्या बंधनाने नाही. आज अंकिता आपल्यात नाही, पण ती आपल्या समोर एक मोठा प्रश्न सोडून गेली की आपली प्रतिष्ठा महत्त्वाची की आपल्या मुलाचे प्राण. जिथे लेकींच्या नकाराचा आदर केला जात नाही तिथं कुठलेही घर सुरक्षित उरत नाही. यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे, कारण उद्या अशी वेळ आपल्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्यालाच आपली मानसिकता बदलावी लागेल.